नमस्कार, देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गौराईचं आगमन लवकरच होणार आहे, गणपती बाप्पांचं सुद्धा आगमन लवकरच होणार आहे। तर आज आपण गौराई स्पेशल ज्वारीची चकली भाजणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत। गेल्या भागामध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की या गौरी गणपती स्पेशल जेवढ्या रेसिपी आहेत त्या मी तुम्हाला मैद्याचा वापर न करता दाखवणार आहे। तर आज मी ज्वारीची चकली भाजणी कशी तयार करायची ते दाखवते आहे। गेल्या भागामध्ये आपण गव्हाच्या पिठापासून जास्वंद मोदक कसे करायचे ते पाहिलं, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक आहेत, नक्की करून बघा। आणि आज मी तुम्हाला पौष्टिक आणि चविष्ट अशी चकली भाजणी करून दाखवणार आहे। चवीला एकदम मस्त लागते। ज्वारीची आहे की तांदळापासून ही भाजणी तयार केलेली आहे हे तुम्हाला चकली खाल्ल्यानंतर कळणार सुद्धा नाही, एवढी चवीला मस्त लागते। करायला सोपी आहे, झटपट होणारी आहे। चकली भाजणी करताना शक्यतो योग्य प्रमाण घ्यावं लागतं किंवा डाळीचं प्रमाण किती घ्यायचं, तांदळाचं प्रमाण किती घ्यायचं हे परफेक्ट घ्यावं लागतं, तरच चकली आपली चांगली होते। आणि आज सुद्धा मी तुम्हाला ज्वारीचं प्रमाण किती घ्यायचं किंवा डाळींचं प्रमाण किती घ्यायचं अगदी परफेक्ट प्रमाण दाखवलेलं आहे, त्यामुळे तुमची चकली एकदम मस्तच होईल। आणि आज मी तुम्हाला ज्वारीची चकली भाजणीची रेसिपी दाखवते आहे। या भाजणीपासून चकली कशी तयार करायची मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवणार आहे। म्हणजेच आपल्या रविवार स्पेशल मिलेटच्या रेसिपीमध्ये मी ही ज्वारीची चकली कशी करायची ते दाखवणार आहे। एकदम सोपी आणि मस्त रेसिपी आहे। यापुढील सगळ्या जेवढ्या गौरी गणपती स्पेशल रेसिपी असतील गव्हाच्या पिठापासून किंवा ज्वारीपासून मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत। एकदम सोप्या आणि पौष्टिक रेसिपी असणार आहेत। तुम्ही माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा, एकदम मस्त सोप्या आणि पौष्टिक रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। तर या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर देवश्री किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा। इंस्टाग्रामची लिंक ही मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, नक्की पाहू शकता। चला तर मग वेळ न घालवता भाजणी कशी तयार करायची ते पाहूया। ज्वारीची चकली भाजणी करण्यासाठी इथे मी 4 वाट्या ज्वारी घेतलेली आहे। आपण भाकरीसाठी नेहमी जी ज्वारी वापरतो तीच ज्वारी मी इथे घेतलेली आहे आणि याच वाटीने मोजून मी 4 वाट्या ज्वारी घेतली। आणि यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी उडदाची डाळ, पाव वाटी मुगाची डाळ आणि 1 वाटी फुटाण्याची डाळ। तर हे याला डाळव किंवा डाळे असं सुद्धा म्हटलं जातं। आणि 2 चमचे मी जिरे घेतलेले आहेत, 2 चमचे धने घेतलेले आहेत। तर आता आपल्याला सुरुवातीला या 2 डाळी आणि ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये मी ही ज्वारी काढून घेते आणि यामध्ये भरपूर पाणी घालून ही ज्वारी आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। यामध्ये जी धूळ असते ती निघून जाण्यासाठी आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही ज्वारी मी 2 ते 3 वेळा धुवून घेते आणि नंतर धुतल्यानंतर एका चाळणीमध्ये ही निथळत ठेवायची आहे। ज्वारी धुवून निथळायला ठेवली। आता आपण या 2 डाळी धुवून घेऊयात। तर या डाळी एकसारख्या आहेत, म्हणजेच एकाच आकाराच्या आहेत, म्हणून मी एकत्र मिक्स करते। जर तुम्हाला उडदाची आणि हरभऱ्याची अशी डाळ जर धुवायची असेल तर ती वेगवेगळी धुवून घ्या, कारण नंतर आपण जेव्हा या डाळी भाजून घेतो त्यावेळेस मात्र हरभऱ्याची डाळ भाजत नाही आणि उडदाची डाळ मात्र खूप भाजते, त्यामुळे त्या डाळी एकत्र करायच्या नाही। या डाळी एकसारख्या आहेत म्हणून मी मिक्स करून घेतलेल्या आहेत। तर यामध्ये आपण पाणी घालूया आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। आता काय करायचं, एका सुती कपड्यावरती आपण ही ज्वारी पसरवून घेऊयात। तर निथळल्यानंतर अगदी पातळ अशी ही ज्वारी पसरवून घ्यायची, म्हणजे ही लगेच सुकली जाते। अशाच पद्धतीने ही डाळ सुद्धा आपण दुसऱ्या बाजूला अशी पसरवून घेऊयात, म्हणजे ज्वारी बरोबर ही सुद्धा लगेच सुकली जाईल। आणि या डाळ आणि ज्वारी छान सुकल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, चांगल्या छान सुकवून घ्यायच्या। यामध्ये अजिबात ओलसरपणा राहिला नाही पाहिजेत। ज्वारी आपली चांगली वाळलेली आहे, तुम्ही पाहू शकताय एकदम छान अशी कोरडी झाली, वाळलेली आहे। तर आता आपण ही ज्वारी सुरुवातीला भाजून घेऊयात। तर इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे। शक्यतो अशा भाजण्या करण्यासाठी जाड बुडाच्या कढईचा किंवा भांड्याचा वापर करावा। आता मीडियम गॅसवरती ही ज्वारी आपण हलकीशी 5 मिनिटे भाजून घेऊयात। जास्त ज्वारी आपल्याला भाजायची नाही, कारण जास्त जर ज्वारी भाजली तर याच्या लाह्या उडू शकतात,
त्यासाठी आपल्याला अगदी थोडीशी 5 मिनिटं ही ज्वारी भाजून घ्यायची आहे। गॅस कमी किंवा मीडियम ठेवा, म्हणजे ज्वारी छान आतपर्यंत गरम होईल आणि त्यामुळे आपली चकलीसुद्धा मस्त अशी खमंग होईल। मीडियम गॅसवरती ज्वारी मी छान खमंग अशी भाजून घेतलेली आहे। जेव्हा ज्वारी भाजली जाते त्यावेळेस लाह्या केल्यानंतर जसा वास येतो तसा त्या ज्वारीचा वास येतो, त्यावरून ओळखायचं की आपली ज्वारी चांगली भाजलेली आहे। तर आता ही ज्वारी मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता आपण डाळ भाजून घेऊयात। डाळ सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवरती छान गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। खूप लाल करायची नाही, फक्त असा गुलाबीसर रंग यायला लागला, डाळ छान कुरकुरीत कडक झाली की गॅस बंद करायचा। इथे आपली डाळ सुद्धा छान खमंग भाजलेली आहे, तुम्ही पाहू शकता असा गुलाबी गुलाबी रंग आलेला आहे। आता आपण ही डाळ सुद्धा या ज्वारीच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये आता आपल्याला हे डाळे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। डाळे ऑलरेडी भाजलेले असतात, आपल्याला फक्त गरम करून घ्यायचे आहेत, कारण हे जे पावसाळी वातावरण आहे त्यामुळे डाळे नरम पडतात, त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत। फक्त गरम करून घ्यायचे, खूप जास्त भाजायची गरज नाही। डाळे भाजून झाले की यामध्ये आता आपल्याला धने जिरे गरम करून घ्यायचे आहेत। धने जिरे सुद्धा जास्त भाजायचे नाहीत, फक्त गरम करून घ्यायचे आहेत। गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे, अगदी 2 मिनिटे फक्त आपल्याला हे छान असे हलवत राहायचं आहे, गरम करून घ्यायचे आहे। आता हे भाजलेले सगळे पदार्थ आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे गिरणीतून दळून आणायचं आहे, याचं पीठ तयार करायचं आहे। आपण जेव्हा तांदळाची भाजणी करतो त्यावेळेस बरेच जण यामध्ये हळकुंड सुद्धा घालतात। तुम्हाला तशा पद्धतीने हळकुंड थोडंसं घालायचं असेल तर या भाजणीमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता। मी इथे नाही घालत, कारण आत्ता माझ्याकडे हळकुंड नाही म्हणून मी यामध्ये घातलेलं नाही। मी नंतर जेव्हा चकली करायची असते त्यावेळेस मी थोडीशी हळद वापरणार आहे, त्या पद्धतीने केलं तरीही चालेल। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता हे आपण गिरणीतून दळून आणूया आणि याची चकली कशी करायची ते मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये दाखवणार आहे। तर ही ज्वारीची चकली भाजणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर अशा पद्धतीच्या नवनवीन रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद।